नमस्कार, कायझेन इंडिया न्यूजमध्ये आपले स्वागत। मी बाबासाहेब मुजमुले। सध्या देशभर महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याबाबत आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाबाबत राज्याचे माजी सहसचिव राहिलेले प्रीतम आठवले यांचे म्हणणे कायझेन इंडियाने जाणून घेतले। पाहूयात ते काय म्हणतात। सध्या भारतामध्ये बुद्धगया येथील महाबुद्ध विहार हे बौद्ध समुदायाच्या ताब्यात द्यावे यासाठी आंदोलन तीव्र झालेलं आहे। तर या आंदोलनासंदर्भात आपण काय सांगाल? बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार हे भारतातील बौद्ध धर्मियांच्या स्वाधीन करावे अशा प्रकारची मागणी अनेक वर्षापासून सुरू आहे। त्याची मूळ सुरुवात ही भंते सुरई ससाई यांनी याचिकेद्वारे केली होती। त्यांच्या वकिलांनी ती याचिका पुढे रेटण्याचा प्रयत्न केला, आजही ते करीत आहेत, परंतु त्यावर निर्णय काही झालेला नाही अथवा सुनावणी देखील पूर्ण झालेली नाही। त्याचवेळी समांतर अशी भूमिका भारतातील नागरिकांनी, विशेषतः महाराष्ट्रातील नागरिकांनी रिटर्न धरण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि हे बुद्ध मंदिर हे बौद्ध लोकांच्या स्वाधीन करावे अशा प्रकारची मागणी चालू आहे। या बुद्ध मंदिराची जी घटना आहे ती घटना ही भारतीय राज्यघटनेच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे असं सांगण्यात येते आणि त्यामुळे भारतीय राज्यघटनेमध्ये बदल झाल्याशिवाय या मंदिराच्या घटनेमध्ये बदल होणार नाही अशा प्रकारची भावना व्यक्त करण्यात येते। या बाबतीमध्ये माझे दोन विचार आहेत। एक तर हे की देशाच्या घटनेशी एखाद्या मंदिराचा संबंध किंवा एखाद्या मंदिराच्या घटनेचा संबंध आहे किंवा असणे हे संभवत नाही, तरी देखील तो संभव असेल आणि तसं झालं असेल तर भारतीय राज्यघटनेमध्ये सुधारणा घडवून आणणे हे शक्य होते, शक्य आहे आणि शक्य होईलही, परंतु तशी भावना या देशातील राज्यकर्त्यांची निदान आज तरी नाही हे स्पष्ट दिसून येत आहे। आज अनेक मंदिरे, मस्जिदी, गिरजाघरे किंवा गुरुद्वारे या देशामध्ये आहेत, ते त्या त्या धर्मियांच्या ताब्यामध्ये आहेत। मग एखादं बौद्ध मंदिरच, आणि तेही महामंदिर, महाविहार बौद्ध मंदिर हे बौद्धांच्या स्वाधीन न ठेवता गैर बौद्धांच्या ताब्यामध्ये प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष ठेवणे हे कितपत योग्य आहे याचा विचार होणे आवश्यक आहे। वस्तुस्थिती अशी आहे की या मंदिराच्या ट्रस्टवर बौद्ध समाज व गैरबौद्ध समाज यांची संख्या ही समसमान आहे आणि कास्टिंग व्होटचा पॉवर हा जिल्हाधिकाऱ्याकडे आहे। आजपर्यंतचा अनुभव असा आहे की तिथे कास्टिंग व्होट बुद्धाच्या बाजूने देऊ शकेल असा जिल्हाधिकारी किंवा कलेक्टर अजून तरी नेमण्यात आलेला नाही, किंवा नेमण्यात आलेला असला तरी कोणत्याही कलेक्टरनी तशी भूमिका घेतली नाही, तशा प्रकारची भूमिका घेतलेली नाही। मध्ये एक संधी होती की माननीय रासू गवई साहेब जे पूर्णपणे
बौद्ध विचारांशी निगडीत होते, बौद्ध विचारांशी त्यांचे विचार जुळत होते आणि त्या विचारांनी त्यांनी राजकारण केलं, त्यांनी धर्मकारण केलं, त्यांनी समाजकारण केलं. तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये एखादा जिल्हाधिकारी जर बौद्ध समाजाचा किंवा बौद्ध समाजाकडे मतदान करू शकेल अशा प्रकारचा जर जिल्हाधिकारी बदली करून तिथे आणला असता आणि मतदान घेतलं असतं तर प्रश्न सुटला, तर तो प्रश्न सुटला असता असं मला वाटते. आता जे असो, तसं काही घडलं नाही. आता दुसरी परिस्थिती अशी आहे की आज पुन्हा गवई हेच नाव पुढे माझ्या येथे आहे. माननीय रासू गवई साहेबांचे चिरंजीव, भारताचे सरन्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश हे भूषण गवई साहेब आहेत आणि ते खूप मोठ्या ताकदीने या देशातील चुकीच्या कायद्यांना किंवा चुकीच्या निर्णयाप्रमाणे कायदे करणाऱ्या प्रकारांना ते विरोध करत आहेत व ते प्रकार सुरळीत करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यात ते यशस्वी होत आहेत. त्यांनी राज्यपाल, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना देखील घटनेच्या बाहेर जाता येणार नाही अशा प्रकारचे स्पष्ट सुनावणी केलेली आहे. ह्यांच्याकडून तरी अशी अपेक्षा माझ्यासारख्या बौद्ध अनुयायाला वाटते, परंतु त्याच वेळेला असंही वाटते की एकूण त्यांची जी कार्यशैली आहे किंवा ज्या प्रकारचे ते निर्णय घेत आहेत किंवा काम करत आहेत आणि ज्या प्रकारे त्यांच्या वाटेला जो वेळ आहे, या मर्यादित वेळेच्या आत तो हा विषय सुरू करतील आणि संपवतील पॉझिटिव्हरित्या, सकारात्मक दृष्टीने संपवतील अशी शक्यता दिसत नाही.